हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? आज आपण बनवणार आहोत पिठलं, अगदी कमी आणि खूप कमी वेळामध्ये आणि थोड्याशा साहित्यामध्ये. त्यासाठी मी तेल घेतलं आहे, लसूण आणि मिरचीचा ठेचा करून घेतला आहे, ते टाकलं. त्यानंतर त्यात कांदा टाकला आणि कांदा थोडा शिजला ना, मग मी त्याच्यात बेसन टाकलं. हो, खूप लोक करतात पिठलं, पण काही लोक पाण्यामध्ये घोळून करतात ना, तर हा थोडा वेगळ्या पद्धतीचा आहे. ह्याने ना बेसन खूप चांगलं असं भाजला जातो आणि त्याने जो टेस्ट आहे ना तो खूप वेगळा लागतो. तर त्यात मी हळद टाकली, मीठ टाकलं आणि बेसनला असं चांगलं भाजून घेतलं. त्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकलं, त्याच्या पूर्ण गाठी सोडवल्या आणि त्याच्यामध्ये गरम पाणी टाकलं. त्यानंतर त्याच्यामध्ये मी टोमॅटो टाकला. टोमॅटो ऑप्शनल आहे, तुम्हाला हवा तर टाका, नाही तर नका टाकू. त्यानंतर मी त्याच्यामध्ये एक झाकण ठेवून 5 मिनटं शिजवून घेतलं. त्यानंतर मी त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकली आणि चांगलं असं हलवत त्याला घट्ट करून घेतलं. तुम्ही बघू शकता, जेव्हा असं झालं ना थोडं घट्ट, तेव्हा तुम्ही गॅस बंद करा. आणि एका साईडला मी भाकरी केली होती ज्वारीची, तर अशी भाकरी पण बघा कशी मस्त अशी फुगली आहे. आणि भाकरीसोबत असं गरम गरम खाल्लं ना तर इतकं छान लागतं ना खायला, का विचारू नका. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. आणि थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.